नमस्कार मंडळी. ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावर मी अमोल माळी आपले स्वागत करतो. अर्थनीतीच्या मागील भागामध्ये आपण उत्पन्न आणि खर्च यातील फरक याबाबत सविस्तर माहिती घेतली. आता आजच्या भागात आपण बचत केलेल्या पैशांची गुंतवणूक करण्याच्या विविध माध्यमांची माहिती घेऊया. चला तर मग सुरू करूया. मागील भागामध्ये आपण बचत कशा पद्धतीनं होते याबाबत जाणून घेतलं. आता बचतीमधील पैसा नेमका ठेवायचा कुठे हा मोठा प्रश्न आहे. सकारात्मक बचत कोणती, नकारात्मक बचत कोणती, थेट शेअर बाजारात उतरावे का, म्युच्युअल फंड आणि डेट फंड मध्ये पैसे लावावेत का, असे अनेक प्रश्न समोर येऊन उभे राहतात. सर्वसामान्य गुंतवणूकदार याबाबत निर्णयच घेऊ शकत नाही आणि साहजिकच सर्वसामान्यपणे बँकेमध्ये FD करण्याकडे पावले वळतात. बचत करत असताना सकारात्मक बचत कोणती ही माहिती आपण आधी जाणून घेऊया. सकारात्मक बचत म्हणजे सर्वसाधारणपणे महागाई दरापेक्षा अधिक परतावा वार्षिकरित्या आपल्या खिशात येत असेल तर ती बचत सकारात्मक बचत होते. म्हणजेच जर महागाई दर 5% असेल तर वर्षाकाठी किमान आपल्याला 6% व्याज ह्या आपल्या गुंतवणुकीवर मिळायलाच पाहिजे, अन्यथा ती बचत नकारात्मक होते. गुंतवणुकीसाठी हाच सर्वात मोठा पाया आहे. या पायावरच आपण बचतीची प्रचंड मोठी इमारत उभी करू शकतो. महागाई दराच्या बरोबरीनंच रुपयाची किंवा आपल्या चलनाची पर्चेसिंग पॉवर नेमकी किती आहे ही माहिती ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच जर या वर्षी 100 रुपयाला आपल्याला एखादी वस्तू मिळते, ती पुढील वर्षी किती रुपये त्यासाठी मोजावे लागतील ही बाब जाणून घेणं किंवा त्याबाबत आढावा घेणं महत्वाचं असतं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार महागाई दर 5.5% आजूबाजूला आहे. म्हणजेच कोणतीही गुंतवणूक करताना किमान वार्षिक 5.5% व्याज मिळाले त्याचा अर्थ पुढील वर्षी आपली पर्चेसिंग पॉवर रिटेन झाली. आपल्या भांडवलात कोणतीही भर पडत नाही, तर ते भांडवल फक्त शाबूत राहतं एवढंच. गेल्या काही वर्षांमध्ये विविध राज्य आणि त्यांच्या विविध महामंडळांनी कर्ज थेट बाजारातून उचलायला सुरुवात केली आहे. याचा अर्थ सर्वसामान्य व्यक्तींना बँकांपेक्षा अधिक व्याजदर देऊन ते पैसे ठेवून घेतात. ठराविक मुदती म्हणजेच 3, 5 किंवा 7 वर्षाच्या मुदतीची ही कर्ज असतात. राज्य सरकार ही कर्ज देत असल्यामुळे, त्याला हमी केंद्र सरकार देत असल्यामुळे ती सुरक्षित समजले जातात. याला व्याज परतावा अत्यंत चांगला मिळतो. फक्त लिक्विडिटी अर्थात पैसे जर आपल्याला काढून घ्यायचे असतील तर ते किमान कालावधी पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला मिळत नाहीत. म्हणजेच आपलाच पैसा आपल्या अडीनडीला कामाला येऊ शकत नाही. लॉक इन पिरियड जर आपल्याला व्यवस्थितपणे हाताळता येत असेल तर कोणत्याही राज्य सरकारनं काढलेले हे बॉन्ड्स आणि त्यामधील गुंतवणूक अत्यंत चांगला पर्याय होऊ शकतो. आम्ही कोणतेही गुंतवणूक तज्ज्ञ नसल्यामुळे असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक विश्लेषक यांच्याकडून अधिक माहिती घेणं योग्य ठरेल. आपल्या बचतीमधील काही रक्कम ही सोने किंवा चांदी या रूपामध्ये गुंतवणूक करणं अत्यावश्यक असतं. पूर्वजांनी सांगितलेच आहे, सोन्या चांदीमधील गुंतवणूक ही सर्वात महत्वाची गुंतवणूक आहे. साहजिकच आपला जे काही बचतीचा पोर्टफोलिओ आहे त्यापैकी किमान 25% रक्कम सोने किंवा चांदी स्वरूपामध्ये असणं अत्यावश्यक आणि गरजेचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोने चांदी दरातील वाढ पाहता ही अत्यंत आकर्षक गुंतवणूक बनली आहे हे नाकारता येणार नाही. पण सोन्या चांदीतील गुंतवणुकीला वार्षिकदृष्ट्या परतावा रोख स्वरूपात मिळत नाही. साहजिकच रोख तरलता या एकाच निकषावर ही गुंतवणूक काहीशी मागे पडलेली आपल्याला दिसून येते. म्हणूनच मग अनेक जण शेअर बाजार आणि शेअर बाजारातील विविध प्रकारात गुंतवणूक करण्याचे प्रयत्न करतात. शेअर बाजारामध्ये इक्विटी प्रकारची गुंतवणूक ही जेवढी अधिक रिटर्न्स देऊ शकते तेवढीच ती जोखीम आणि इतर प्रकारे सर्वसामान्यांना त्रासदायक किंवा डोकेदुखीची ठरू शकते. याबाबत आपण सविस्तरपणे पुढील भागामध्ये पाहूया. चला तर मग मंडळी, आज येथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा
ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.